आता झोपेतून उठलोय. आता जरा मार्केट बघू. झोपेत असताना एक टार्गेट हिट झालं आहे आपलं. गोल्डमध्ये एक सेल घेतला होता 2000च्या FVG पासून, पण त्यांनी CISD वरती एंट्री नाही दिली. 5 मिनिटच्या FVG वरती एंट्री घेतली, प्लॅन केली होती का FVG टॅप करून परत CISD दिलं तर आपण तिथून सेल टाकलं होतं आणि त्याचा टार्गेट देखील 1:2 हिट झालं आहे. मला वाटतं तिथूनच काहीतरी रिव्हर्स झालं आहे वाटतं, बट आपल्याला टार्गेट भेटलं, आपल्याला बाकी काही घेणं देणं नाही. न्यूयॉर्क सेशनमध्ये बघू आता काय करायचं आहे काय नाही. आपण गोल्डमध्ये एक सेल ट्रेड प्लॅन केला आहे. न्यूयॉर्क सेशनची स्टार्टिंग आता झालेली नाही अजून, पण होणारच आहे थोड्याच वेळा. बेसिकली मला 15 मिनिटच्या फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये एक 3 मिनिटचा CISD भेटलाय, तर त्याच्या बेसिसवरती मी एक सेल एंट्री प्लेस केली. मी 5 मिनिटात केली पाहिजे नव्हती, बट 5 मिनिटात CISD खूप खाली होतं. ते सेन्स नाही बनवत एक 80 ते 100 पिपचा स्टॉप लॉस घेणं. तर 3 मिनिट्स पण चेंज इन द स्टेट ऑफ डिलिव्हरी वाटते. तर त्याच्या हिशोबाने मी सेल साईडला ट्रेड प्लेस केलेला आहे. करंटली कॉस्टवरच चालू आहे ट्रेड. तर मी तुम्हाला तसं अपडेट करेन. आपण 1:2चं फिक्स टार्गेट ठेवलेलं आहे ह्या ट्रेडमध्ये पण, आणि आपली चांगलं विन रेट किंवा चांगली कन्सिस्टन्सी चालू आहे. कंटिन्यू प्रॉफिट्समध्येच येतं आपण अकाउंट स्टार्ट केल्यापासून. तर आत्ता 5 मिनिटापूर्वी आपलं ट्रेडिंग व्ह्यूचा अलर्ट हिट झालं. तर मी चार्ट बघितला आणि ट्रेडिंग व्ह्यूवरती आपलं टार्गेट हिट झालंय. बट प्रॉब्लेम असा झाला की प्राइस एकदम स्टॉप लॉस जवळ गेली. ट्रेडिंग व्ह्यूवरती अलर्ट हिट नाही आला, ट्रेडिंग व्ह्यूवरती स्टॉप लॉस हिट नाही झाला, बट स्प्रेड्समुळं मेटा ट्रेडरवरती आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. ट्रेडिंग व्ह्यूवरती आपलं स्टॉप लॉस जवळ जाऊन मार्केट रिव्हर्स होऊन तिथून टार्गेटला गेले. कन्व्हिक्शन राईट होतं, स्टॉप लॉस आपण एकदम एजवर लावला होता, त्याच्यामुळे तो स्टॉप लॉस स्प्रेडमुळे हिट झाला आणि तिथून प्राइस मूव्ह होऊन आपला टार्गेट दिलेला आहे. आपला व्ह्यू बरोबर होता, आपलं सगळं एक्झिक्युशन आणि ते सगळं परफेक्ट होतं. बट प्रॉब्लेम कुठं आला की स्टॉप लॉस राईट ठेवला होता, बट एकदम एजवरती ठेवला होता. आपण थोडा एक बफर दिला पाहिजे नव्हता, तो आपण दिला नाही. तर आपली एंट्री ह्या पॉईंटला होती आणि ह्या पॉईंटवरून आपल्याला थोडं प्रॉफिट दाखवला. आपण मार्केट्सवर नव्हतो, त्यानंतर एक मोठी रिट्रेसमेंट दिली, बट इथं स्टॉप लॉस आपला हिट केलेला नाहीये. जिथं की माझा अलर्ट लावलेला होता एकदम एज टू एज आला आणि तिथून मार्केट रिव्हर्स झाला आणि स्ट्रेट अवे आपला टार्गेट दिला आणि तिथूनही खाली गेलेले मार्केट. बट आपला मेटा ट्रेडरवरती आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे, मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावतो, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. तर आज आपलं एक टार्गेट हिट झालंय आणि एक स्टॉप लॉस हिट झालाय. आपण आजची ट्रेडिंग इथंच थांबवतोय. जर बघायला गेलं तर आपण आज पॉझिटिव्हमध्ये 245 पॉईंट्स पॉझिटिव्हमध्ये आपण की आपला 1:2 रिवॉर्ड विथ फिक्स रिस्क आपण 200च्या अराउंड ठेवतो आणि फिक्स टार्गेट 2 टाइम्स ऑफ आवर रिस्क ठेवतो. तर त्या हिशोबाने आज 245 पॉईंट्स आपण टार्गेटमध्ये, आणि ओव्हरऑल आपण किती पॉईंट्स अप आहे, किती डिपॉझिट पॉईंट्स केले होते आणि किती पॉईंट्स अप आहे, मी त्याचाही स्क्रीनशॉट